नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय नक्कीच राजकीय विषय आहे आणि नक्कीच ही बातमी ऐकून खरं पाहिलं तर आश्चर्यचकित होण्याचीच गोष्ट आहे। राजकारणात जर आपण बघितलं तर नक्कीच अशा बातम्या घडल्यावर वातावरण गंभीर होताना नक्कीच आपल्याला दिसतंय। भरपूर वर्ष झाले असं आपण म्हणूया की महायुती महाविकास आघाडीमध्ये जे वादविवाद चालू आहे ते नक्कीच आपल्याला दिसतात, परंतु अशा काही घडामोडी समोर येतात की जेणेकरून समीकरण बदलतं का असा प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतो। नक्कीच अशी काहीतरी गोष्ट घडण्यात आलेली आहे। रात्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना फोन गेला अशी माहिती मिळाली आणि भरपूर काही राजकारण बदलताना दिसलं। काय नेमका मुद्दा आहे, काय विशेष बातमी आहे, नक्कीच त्यावर प्रकाश टाकणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नाही तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। आता सर्वप्रथम तर जो विशेष मुद्दा आहे त्यावर हात घालणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते अत्यंत महत्त्वाची की ती गोष्ट समजून घेणं। नक्कीच त्यावर आपण चर्चा करणार आहोत। विशेष म्हणजे पहिली गोष्ट तर काय राहणार आहे तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सुधारणा समिती आहे। ती काय काम करते तर ती काम करते की रस्त्याची सुधारणा असू द्या यासारखे काम होणं किंवा मग पायाभूत सुविधा किंवा बांधकाम प्रकल्प यासारखे जे प्रकल्प असतात यांना मंजुरी देण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेमधील एक सुधारणा समिती करते, यांना मंजुरी देण्याचं काम। आता यामध्ये जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं वर्चस्व आहे। एक सरळ सांगायचं झालं तर त्यांच्या नगरसेविका संध्या दोशी या समितीच्या प्रमुख आहेत। इथपर्यंत नक्कीच आपल्याला कळालं असेल की ह्या समितीचं हे प्रकरण आहे। आता पुढे जर काय झालं, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की पुढे काय झालं तर या समितीकडून 4 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। आता सर्वप्रथम ते 4 प्रस्ताव काय आहे आणि त्यानंतर काय प्रकरण घडलं हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। तर कोणते 4 प्रस्ताव आहेत तर पहिला प्रस्ताव आहे की 7 हिल हॉस्पिटल जे आहे अंधेरीमध्ये अंधेरी उपनगरमध्ये, तर या हॉस्पिटलचं खाजगीकरण करण्याचा एक प्रस्ताव होता, त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर पुढचा प्रस्ताव काय तर उपनगरामध्ये असलेल्या रक्तपेढ्यांच्या खाजगीकरणाचा हा पुढचा प्रस्ताव होता। अजून 2 प्रस्ताव आहे त्यांना सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। बँड्रा येथील समुद्रलगतची जी जागा आहे त्याविषयीचे होता हा प्रस्ताव। पुढे जर बघितलं तर अजून एक आहे की मलबार हिल येथील ग्रीन झोन असेल अशा या ठिकाणी याबाबतच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव हा त्या समितीकडून मंजूर करण्यात आला। आता हा मंजूर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी, आता यामध्ये जर आपण बघितलं तर आदित्य ठाकरे यांची एंट्री होती। आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या प्रस्तावाला मंजुरी जी दिली याला विरोध केला। आता त्यांचे महत्त्वाचे आरोप कोणकोणते होते ते सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे। नक्कीच थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। सूत्रांची मिळालेल्या माहितीनुसार हे समजून घेणं गरजेचं आहे। तर त्यांनी कोणते कोणते आरोप लावले तर पहिला आरोप होता की मैदाने आणि ग्रीन झोन आणि मोकळ्या जागा या बिल्डरच्या घशात घातल्या जात आहे। हे जे मोकळ्या जागा आहेत, ग्रीन झोन आहेत, मैदाने आहेत, या संपूर्ण जागा ह्या बिल्डरच्या घशात घालण्यात येत आहे असा आरोप त्यांनी लावला। अजून एक आरोप लावला नक्कीच की सुधार समितीची बैठक रद्द होण्यामागे नक्कीच काहीतरी डील आहे असा सुद्धा त्यांनी गंभीर आरोप लावला। हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांनी आरोप लावलेले। आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर रात्री अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडते। उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली। अत्यंत गंभीर बाबतचे संवाद झाले आणि त्यानंतर जर आपण बघितलं त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली की काय प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे, कोणकोणते मुद्दे आहेत, ही संपूर्ण माहिती त्यांनी दिली। मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी समोर येते आणि त्यानंतर काय झालं हे संपूर्ण कॉल झाल्यानंतर लगेचच सूत्र हालताना आपल्याला दिसली। देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली। जे जे प्रस्ताव मंजूर झाले आहेत या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आलेली आहे। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। कधी रात्री फोन गेल्यानंतर याला स्थगिती देण्यात आली, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून, अर्थातच उद्धव ठाकरे यांच्याकडून फोन गेल्यानंतर या समितीला जो प्रस्ताव मंजूर केला होता या समितीनं त्याला स्थगिती देण्यात आली। आता आपण जर बघितलं तर जनतेच्या म्हणजे सामान्य जनतेच्या चष्म्यातून जर बघितलं तर काय दिसतंय तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण होताना दिसतोय। कारण नक्कीच एकनाथ शिंदे यांची ही समिती आहे, त्यांचेच नगरसेविका आहेत तिथे, त्यांच्याकडूनच हा प्रस्ताव मंजूर झाला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याला स्थगिती देण्यात येते। तर एक चक्र जर आपण बघितलं तर नक्कीच कुठेतरी नाराजी आहे
असं समजताना दिसतंय. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे? नक्कीच वेगवेगळे वक्तव्य समोर येताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे, परंतु तुमचं मत मांडणं नक्कीच गरजेचं आहे. कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.